धनंजय सावंत साहेबांना येणाऱ्या लोकसभेमध्ये तिकीट आणि जागा या ठिकाणी धनंजय सावंत साहेब यांच्या येणाऱ्या जवळ आमचा जार मंजूर केला आणि त्याचा जार मिळायचं ते मिळेल कोण काय वाटतं बरं कोण खासदार व्हायला पाहिजे? आता खासदार काय तिन्ही पक्ष त्यांना निवडून देतील. पण ही जी जागा आहे ही लोकसभेची ते लोकसभेची जी जागा आहे ती धनुष्यबाणावर लढवलेली आहे आणि चिन्ह पण तुम्हाला 15 पेलो शेतकरी मी बरं कशासाठी पेले मजा म्हणून इथं काय शेतकरी मी आता इथं काय करणार मग दारू आता आज सभा ऐकणार मोदी की जय योगी की जय आणि एकनाथ शिंदे की जय या आणि सावंत की जय बस. खासदार कोणाला बघता खासदार म्हणून? खासदार म्हणून निंबाळकर काय म्हणा तुम्हाला आज या धाराशिवचा खासदार कोण आहे? कोण आहे? कोण व्हायला पाहिजे असं? अहो तीच पाहिजे कोण? निंबाळकर. ह्या जिल्ह्याचे विकास कसा करायचा असतो हे सावंत साहेबांच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यानं बघितलेलं आहे. कोणाकडे पाहता? भावी खासदार कोण असेल? आम्ही पण तेच नाव सांगा ना. कुठून आले दादा? कुठून आला? पारगाव मोठे पारगाव रुई पुतण्याला मुलाला उमेदवारी भेटावं एकनाथ शिंदेकडे साकडं टाकावं म्हणून आम्ही आलेलो आहे. तिकडून आले? तिकडून आले. कशासाठी आली? काय इथं नेमकं कार्यक्रम? इथं मुख्यमंत्री साहेब येणार आहेत आणि आमचा हा जे योग्य निर्णय घेत आहेत. एक लोकप्रियता जी मिळवलेली आहे सांगता येत नाही साहेबांनी. आता ह्यांच्या नेतृत्वावर आहे सगळं. कुठून आले तुम्ही? कोण येणार आहे इथं? मुख्यमंत्री. बर मग आता पुढे पिंपरी भावी खासदार म्हणून कोणाकडे बघताय? भावी खासदार म्हणून शेतकरी म्हणून आम्हाला बोलवलं ना. बर कुठून कोण्या गावातून आले? पाडे पिंपरी. बर पाडे पिंपरी. मुख्यमंत्री साहेबाला बर तरी आम्हाला काय म्हणजे त्यांची भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारावं हीच उमेदवार उशीर झाला मध्ये ही जागा शिवसेनेनं लढवलेली आहे ना आतापर्यंत खासदारची. आम्ही बार्शी तालुक्यात आलेलो आहोत. बार्शीचे आमदार रणवीर राऊत मार्केट कमिटी चेअरमन. बार्शीच्या आमदाराचे माणसं आहे ते. कुठल्या पक्षाचं? बर हो काय सांगा? एकनाथ शिंदे साहेब एकदम कसं बघता इकडे दाखव इकडे मुलं आहेत हो येणाऱ्या मुख्यमंत्री साहेबांची. काय मागणी काय असेल प्रमुख तुमची? काय बोला काय म्हणता? सरपंच काय म्हणता बघा. बोला की. नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय. आता ढोकी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा होणार आहे आणि या सभेची आता तयारी सुरू आहे. संपूर्ण तयारी झालेली आहे. काही थोड्याच वेळामध्ये इथं मुख्यमंत्री साहेबांचं आगमन होणार आहे. इथं पदाधिकारी पण आलेले आहेत. खूप इथं गर्दी खूप झालेली आहे. चालता बोलता मुलाखत करूया आपण. काय सांगाल? काय नाव काय तुमचं? यापुढं मी विलास विश्वंभर पाटील, कळंब तालुका, हाशेगाव केस. आम्ही शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि या ठिकाणी आज माननीय आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आदरणीय पालकमंत्री तानाजी सावंत साहेब आणि धनंजय सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करत आहोत आणि या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना आवर्जून आम्ही मार्गदर्शन त्यांचं ऐकण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी आम्ही सोबत आहोत. तसेच यासोबत आमची प्रमुख महत्त्वाची मागणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांपुढे अशी आहे की धनंजय सावंत साहेबांना येणाऱ्या लोकसभेमध्ये तिकीट आणि जागा निवडून आणायची जबाबदारी आमची असेल, परंतु ही उमेदवारी त्यांना द्यावी ही आमची आदरणीय मुख्यमंत्री महोदयापुढे आग्रहाची विनंती आहे. खासदार म्हणून कोणाकडे पाहताय? खासदार म्हणून धनंजय सावंत यांच्याकडेच पाहत आहोत. अच्छा काय सांगाल? खासदार म्हणून कोणाकडे पाहताय? या निवडणुकीमध्ये ही जागा पारंपरिकगत शिवसेनेची जागा आहे. भाजप सेनेमध्ये युती असताना ही एक अपवाद वगळता मागील पारंपरिक वर्षामध्ये ही शिवसेनेची जागा आहे आणि यावेळेस पण धनुष्यबाण आणि एकनाथभाई शिंदे आणि हिंदुराय बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग ह्या मतदारसंघामध्ये भरपूर आहे आणि आमची त्यामुळेच प्रमुख कार्यकर्त्यांची मागणी आहे की यावेळेस धनंजयदादा सावंत हे खासदारकीचे उमेदवार असले पाहिजेत आणि तेच असलेले उमेदवार आम्ही भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे राहू आणि भरघोस मताने त्यांना निवडून आणू. काय महिला पण आहे तिथं? आपण महिलाच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. आता नेमकं काय सांगाल? काय नाव काय आपलं? काय सांगाल? काय नाव काय तुमचं? काय नाव काय तुमचं? हॅलो, रेखा महासाळे. कुठून आले तुम्ही? मी हासेगाव केस. कशाला आणले एवढ्या महिला तुम्ही? ही एकनाथ शिंदे निवडणुकीला खासदार आज कुठे चालले? काय सांगाल? एकनाथ शिंदेचं सभा होणार आहे. बरं काय सांगाल? इथे एक मुलगी पण आलेली आहे सभेमध्ये. बघूया बोलते यांच्यासोबत आहेत. इकडे अलीकडे काय सांगाल? काय नाव काय? ऐश्वर्या पाटील. बरं काय सांगशील? आता इथं सभा होणार आहे मुख्यमंत्री साहेबांची.
भावी खासदार म्हणून कोणाकडे पाहतात? धनंजय सावंत साहेब. हे खूप महिला आणल्या सोबत. हासेगावमधील सर्व महिला आम्ही धनंजय साहेब यांच्या पाठीमागे काय नाव तुझं? ऐश्वर्या पाटील. इथल्या काय सांगाल बरं, इथं एवढे मोठे आता पब्लिक फुल झालेली आहे इथं, काय सांगाल? इथं महिला पण आल्या होत्या, महिला पण आलेल्या आहेत. काय वाटतं बरं, भावी खासदार म्हणून कोणाकडे पाहताय? शिवसेना पक्षाच्या प्रेमापोटी आणि या ठिकाणी धनंजय सावंत साहेब यांच्या येणाऱ्या लोकसभेमध्ये जी उमेदवारी अपेक्षित आहे सर्व कार्यकर्त्यांना, ही मागणी आम्ही भक्कमपणे आणि पूर्ण ताकदीनं माननीय आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्यापुढं मागणी करत आहोत. तरी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा अशी आहे. किती किती महिला आलेत? आमच्या गाड्या आल्यात 90. बर, किती एकूण महिला किती असतील तुमच्या सोबत? एकूण महिला आमच्या सोबत खूप आहेत न सांगण्यासारख्या. काय नाव काय तुमचं? काय नाव तुमचं? मी महिला जिल्हा प्रमुख परांडा मतदारसंघ अर्चना अंकुश दराडे. किती महिला आणल्या तुम्ही? खूप महिला दिसतात. माझ्या 100 गाड्या आहेत. 1000 महिला फक्त परांडा. त्यांनी 90 तुम्ही 100. आणखीन पाठीमागून त्या वेगळ्याच आहेत. आमच्या सोबत आलेल्या 90 आहेत. हो. काय सांगाल बरं, ते सभा होणार आहे? सभा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज आपला मेळावा आहे, कार्यकर्ता मेळावा. आणि नामदार तानाजीराव सावंत साहेब हे ह्या जिल्ह्याचे विकास कसा करायचा असतो हे सावंत साहेबाच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यानं बघितलेलं आहे. येणाऱ्या काळात आपला धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. खासदारकीचं लोकसभेचं तिकीट हे शिवसेनेलाच मिळलं पाहिजे. भावी खासदार म्हणून कोणाकडे बघताय? आम्ही आमचे धनंजय दादा सावंत साहेबांना. धनंजय दादा सावंत. काय सांगाल? हो. कोणाकडे पाहता? भावी खासदार कोण असते? आम्ही पण तेच. नाव सांगा ना. काय म्हटले? सावंत साहेब. कोणते सावंत? पण धनंजय दादा सावंत. धनंजय दादा सावंत. काय कारण आहे बरं? का कारण आहे म्हणजे आमच्या आवडीची नेते इथं. आमच्या आवडीची नेते. महिला बचत गटासाठी कामं देणं, महिलांचे प्रश्न सोडवणं, तसेच विकास, रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, चारा छावण्या असतील, नदी खोलीकरण, सरळीकरण, हे एक ना असे अनेक प्रश्न, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडण्याची ताकद, सोडवण्याची हे फक्त नामदार तानाजीराव सावंत साहेबांच्याच माध्यमातून झालेलं आहे. ते पूर्ण जिल्हा बघतोय. आणि सावंत साहेब हे पर्याय, ते सोडून दुसरा पर्यायच असू शकत नाही जिल्ह्यासाठी. जर विकासाकडे जिल्हा न्यायचा असेल तर सावंत साहेबाच्या माध्यमातून विकास कसा असतो. पश्चिम महाराष्ट्रासारखा पाण्याचा जो मोठा प्रश्न आहे, आपला जो मागासलेपणा 3 नंबरला जिल्हा आहे, हा कुठंतरी पुसून काढण्यासाठी, पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी फक्त आणि फक्त सावंत साहेबांचीच गरज या जिल्ह्याला आहे. त्याच्यामुळं धनंजय दादा सावंत यांना उमेदवारी मिळावी ह्याच्यासाठी मी हजारो महिला मतदारसंघातून घेऊन आलेले आणि नामदार आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे साकडं घालणार आहे. त्यांना विनंती करणार आहे की प्लीज फक्त धनंजय दादा सावंत साहेब यांनाच उमेदवारी द्या. काय सांगाल? भावी खासदार कोणाकडे बघताय तुम्ही? कोणाकडे पाहताय भावी खासदार? सावंत दादा. सावंत साहेब. धनंजय सावंत. धनंजय सावंत. पाठीमाग काय चाललाय? काय सांगताय? काय नाव आहे? सावंत. धनंजय. महिला खूप जमलेल्या आहेत तर प्लीज सावंत साहेब असं त्यांनी आग्रह धरलेला आहे. काय पुरुष आहेत? कुठून आले दादा? कुठून आला? पारगाव, मोठे पारगाव, रुई. आता काय कशासाठी आले तुम्ही इथं? एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत. तर सावंत साहेबाच्या समर्थनार्थ म्हणजे काय नेमकं इथं काय घोषणा काय व्हायला पाहिजे असं वाटतं? घोषणा धनंजय सावंतचं तिकीट डिक्लेअर व्हावं. भावी खासदार म्हणून कोणाकडे? धनंजय सावंत. होय. धनंजय सावंत. इकडे पण उभारलेत काही लोक, बघूया. तुम्ही काय म्हणता? काय तुमचं नाव काय? नाही, पांडे जयराम व्यंकटराव माझं नाव. काय नाव? या इकडे या. काय नाव म्हणले तुमचं? पांडे जयराम व्यंकटराव. दुसरीकडे हात करू नका तुम्ही. हा, तुमचं काय मत आहे? काय नाही, सावंत साहेबाच्या पुतण्याला मुलाला उमेदवारी भेटावं, एकनाथ शिंदेकडे साकडं साकावं म्हणून आम्ही आलेलो आहे. कुठून आले तुम्ही? लातूरून. किती लोक आले? पण 100 लोक आहेत साहेब. बरं, तुम्ही कुठून आले दादा? येडशी. बरं, कशासाठी? काय आहे इथं नेमकं कार्यक्रम? इथे कार्यक्रम आम्हाला धनु सावंत आहेत, त्यांना म्हणजे खासदार करायचंय? खासदार करायचे, त्याच्या पायी आलो. आता घोषणा होईल तिथं? हो, त्यांना भेटणारच आहे तिकीट. काय वाटतं बरं, धनंजय सावंत यांच्याकडे खासदार म्हणून बघता तुम्ही? चांगलं आहे, शेतकऱ्याचं चांगले प्रगती करायची. बरं. हो दादा, कुठून आले? तडवळे तालुका बार्शी. बरं, तिकडून आले? तिकडून आले. कशासाठी आली? काय इथं नेमकं कार्यक्रम? इथं मुख्यमंत्री साहेब येणार आहेत आणि आमचा हा खासदारकीचा मतदारसंघ आहे तो. कोणाला खासदार म्हणून बघताय तुम्ही? आम्ही जे पक्ष ठरवलं त्याला, ज्यांना तिकीट मिळालं आम्ही त्याचं काम करणार. अच्छा, बघा इथं काही नागरिक पण आले आहेत. काय सांगाल? कुठून आले तुम्ही? लातूर. काय नाव तुमचं? व्यंकटराव बिरादार. बरं,
काय आता इथं मुख्यमंत्री साहेबांची सभा होणार आहे, किती लोक आले तुम्ही लातूर? आम्ही जवळपास 200 लोक आलो होतो आमच्या. मग आता काय काय होईल वाटतं तिथे नेमकं? काय घोषणा वगैरे करतील? घोषणा वगैरे करतील आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे- आपण चालता बोलता मुलाखत करूया, इथं वेळ नाही. सर्वसामान्य जनता, कामगार, कर्मचारी सगळ्यांसाठी जे निर्णय घेतलेले आहेत त्यांच्या प्रेमापोटी आणि भविष्यातही मुख्यमंत्री साहेब जे निर्णय घेतील, आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मित्रपक्षाच्या सुद्धा दबावाखाली न जाता साहेब जे योग्य निर्णय घेत आहेत, एक लोकप्रियता जी मिळवलेली आहे त्यांच्या प्रेमापोटी. भावी खासदार म्हणून कोणाकडे पाहताय? भावी खासदार म्हणून आता मुख्यमंत्री साहेब ज्यांच्यावर जबाबदारी देतील. तुम्ही कोणाकडे पाहताय? मुख्यमंत्री साहेब जबाबदारी ज्यांच्यावर देतील त्यांना. काय सांगाल, भावी खासदार म्हणून कोणाकडे पाहताय? भावी खासदार म्हणून कोणाकडे पाहताय तुम्ही? भावी खासदाराचं काही सांगता येत नाही साहेबांनी. आता ह्यांच्या नेतृत्वावर आहे सगळं. बरं, कुठून आले तुम्ही? आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात. बरं बाबा, काय सांगा? भावी खासदार म्हणून आम्ही धनंजय सावंत यांना पसंत आहे. अच्छा, आज सभा होणार आहे? आज सभा कुठून आले तुम्ही? आम्ही भाटशिरपुरा कळंब तालुक्यात गाव आहे. आता आणखीन काही लोक यायला लागले तिकडून, आपण चालता बोलता काही लोकांच्या ते प्रतिक्रिया जाणून घेऊया. इथं मामा, आजोबा कुठं चालले? सभेला. कोण येणार आहे इथं? मुख्यमंत्री. बरं, मग आता पुढं खासदार कोण होणार? खासदार म्हणून कोणाकडे बघताय तुम्ही? आम्ही तानाजी सावंत. बरं, कुठून आले? कोण्या गावातून? हाशेगाव शिराडून. बरं, इथं काय आणखीन पण महिला दिसतात बाबा, कुठं चालले? बरं, तुम्ही कुठून आले? वाखरवाडी. काय सांगाल बरं ताई, भावी खासदार म्हणून कोणाचं नाव असं चर्चेत आहे सध्या? नाही, आता तसं काय सांगता येत नाही. काय सांगाल? तसं काय सांगता येत नाही ना. बरं, महिलांना काय सांगता येत नाही म्हणजे. कुठून आले तुम्ही? आम्ही पिंपरी शिराडून. पिंपरी. भावी खासदार म्हणून कोणाकडे बघताय? भावी खासदार म्हणून आता हे धनंजय सावंत यांच्याकडे बघतो. बघा, आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत, चालता बोलता मुलाखत करणार आहेत. आपण कुठून आले बाबा? तुम्ही कुठून आला? पिंपरी. बरं, काय सांगाल बरं, इथं सभा होणार आहे आता? काय किंवा बघावं म्हणलं जाऊन. बरं, आता इथं मुख्यमंत्री येणार आहेत, शिंदे यांची सभा होणार आहे मुख्यमंत्री साहेबाची. काय आजी कुठं चालले? इथं चाला आम्ही बी. होय, हां. काय नाव आहे तुमचं? मामाबाई रावसाहेब राऊत. का बरं आला इथं? काय इथं कार्यक्रम म्हणून आम्हाला बोलवलं ना. बरं, हां. कुठून कोण्या गावातून आला पाडे तुम्ही? पिंपरी. बरं पाडे पिंपरी. बरं, मग आता कार्यक्रमात काय मागणी बिगणी करणार आहेत का? करावी की. काय करणार? गटाच्या महिलाली काही बरं, आपल्या स्वतःसाठी नाही, पण जगासाठी करायचं असते आपल्याला. सावंत साहेब काम करतात का? करतात ना. हं. हां. काय चांगलं काम आहे बरं तुमचं? आता त्यांचं इथं अजून बघितलंच नाही, मग आता काय सांगू तुम्हाला आता. अहो, सभेत आता तुम्ही जाणार आहेत. हां, मग आता सभेत बोलू की आपण त्याला बोलणार आमच्या कामासाठी. बरं, हां. कुणाला बोलणार? बाबा, काय सांगाल, कुठून आले तुम्ही? रोकी. बरं, सभेला चालत आता तुम्ही? सभेला आम्ही मुख्यमंत्री साहेबाला निवेदन द्यायला आहोत. तेरणा सहकारी साखर कारखान्याचे जुने कर्मचारी, यांच्या जुने कर्मचाऱ्यांचं निवेदन द्यायचं आहे आम्हाला. कोणाला द्यायचं? मुख्यमंत्री साहेबाला. बरं, तरी आम्हाला काय म्हणजे त्यांची भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारावं हीच एवढी आमची इच्छा आहे. आता त्यांचं देय रकमा मिळालेल्या नाहीत. बघा इथं नेमकं काय म्हणणं आहे लोकांचं, नेमकं काय लोकांची काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेताय. नेमकं कुठून आले बाबा तुम्ही? आगलावी भावी. बरं, काय म्हणता, काय सांगाल? इथं आता भावी खासदार म्हणून कोणाकडे बघताय तुम्ही? आता मुख्यमंत्री साहेबांची सभा होणार आहे, अजून उमेदवार डिक्लेअर केलेला नाही ना. एकनाथ शिंदे साहेबांनी उमेदवार घोषित केला, त्यांना मत द्यायचं. होय भैया, हा बरोबर आहे. उमेदवार घोषित नाही ना आमचं. उमेदवार घोषित झाला मत द्यायचं. ही जागा शिवसेनेनं लढवलेली आहे ना आतापर्यंत खासदारची. एकनाथ शिंदेच्या आहे ना आम्ही आलेलो. एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आमची. बघा इथं आता मुख्यमंत्री साहेबांची सभा होणार आहे, काय सांगाल? सभेत आला तुम्ही आता? कसं आहे, या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेशिवाय पर्याय नाही. भैया कहाँ से आए हो आप? क्या नाम है आपका? कहाँ से आए हो? हैंगा चौ में. अरे क्या इधर अभी सभा होने वाली है अभी? भाड़ा लेके आए हम. अच्छा, भाडं घेऊन आले तिथं? आमचे नेते राजभर म्हणतील तसं. आम्ही बार्शी तालुक्यात आलेलो आहोत. बार्शीचे आमदार जे राजभाऊ राऊत म्हणतील तसं. रणवीर राऊत मार्केट कमिटी चेअरमन. बार्शीच्या आमदाराचे माणसं आहेत ते आणि बार्शीहून आलेले आहेत, बरोबर आहे का? राजभाऊ राऊत बार्शी. आम्ही बार्शीवरून आलो. बार्शी तिकडे सरशी. बार्शी तिकडे सरशी. सरशी. जागा कुणाला जरी सुटली तरी आम्ही त्याच खासदारचं काम करणार. जागा कुणाला पडू द्या राजभाऊ राऊतच्या मागे. बार्शी आमच्या करत इथे एकही पक्ष आहे, कुठलाही पक्ष नाही, फक्त राजेंद्र राऊत, विठ्ठल राऊत,
राजेंद्र विठ्ठल राऊत एकच पक्ष आमच्या बार्शीकरांचा जोर दिसतोय आता इथं सभेला आलेत नेमकं. आता बघूया आणखीन काही इथं मामा आलेत, काही नागरिक आलेत, पुढं आणखीन पाठीमागून येतात नागरिक. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. आता ढोकी गावामध्ये आहे आणि इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची आता सभा होणार आहे. आज 7 फेब्रुवारी 2024 तारीख आहे, दुपारची वेळ आहे, आता 12 वाजण्याची वेळ आहे. इथं सभेमध्ये नेमकं आता इथं कोण नागरिक आलेले आहेत, त्यांचं काय मत आहे, काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, ही जी आजची सभा होणार आहे या सभेकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. ही केवळ आता लोकसभा निवडणूक लागणार आहे आणि लोकसभेची इथं बॅनर डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे भावी खासदार असे बॅनर झळकले आणि आता इथं तेरणा कारखान्यावर सभा होणार आहे. आणि ही सभा ही अतिशय राजकीय दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. जिल्ह्याचं राजकारण हे या तेरणा कारखान्यावरून पूर्वी पण झालं होतं आणि आता पण या जिल्ह्याच्या राजकारणाला तेरणा कारखाना इथूनच सुरुवात झालेली आहे. इथं मुख्यमंत्री साहेब सभा होणार आहे. इथं काही सभेत नागरिक आले आहेत, आपण चालता बोलता काही मुलाखती घेऊया. महिला नेमकं काय म्हणतात, इथं काही नागरिक पण आलेत. क्या नाम आपका है? मोहम्मद गुलाब तांबोली. अच्छा, क्या चाहते हो अभी यहाँ पे? क्या ये हमारे एरिया में आए ये साहब, तो कारखाने की वजह से हम आए इधर। अच्छा भाव देंगे, करेंगे। खासदार कोण होना चाहिए? तानाजी सावंत. अच्छा, हो. कोणा भावी खासदार कोणाकडे बघताय? भावी खासदार म्हणून कोणाकडे बघताय? आता भावी खासदार म्हटल्यानंतर कुठून आले दादा तुम्ही? राठोड, उस्मानाबाद. आता आपलं धनंजय सावंत. काय सांगा? भावी खासदार इथं महायुतीचाच होईल. महाविकास आघाडीचा तर सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. काय नाव तुमचं? विजय कवडे, उपसरपंच आहे मी कनेरवाडीचा. बरं, बघा चालता बोलता आपण मुलाखत घेऊया. नेमकं काय मत आहे? कुठून आले? बोरगाव बुद्रुक. काय सांगाल इथं आता सभा होणार आहे? मुख्यमंत्री सभा ऐकायला होतो. हो, साहेब काय सांगते ती बघायची. आतुरता लागली. दुष्काळ परिस्थिती आहे, याच्यानुसार काय बोलतात बघायची. म्हणजे तुम्ही दुष्काळावर काय बोलतात हे बघण्यासाठी, काय बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी आलो होतो. बरं, काय सांगाल भैया? काय ना, आमदार खासदार सभा आहे इथं आता. हो, काय म्हणतात? मुख्यमंत्र्याला एवढी जी अपेक्षा आहे की त्यांनी आरक्षणाचा मार्ग व्यवस्थित मार्गी लावावं आणि शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं. बघा ते इथं महिला पण आहेत, एकट्या आलेत. काय नाव तुमचं? राज्यश्री दत्तात्रय उकरडे. बरं, कुठून आले तुम्ही? नांदगाव. बरं, काय सांगाल बरं इथं काय सभा होणार आहे आता? आमच्या JR बद्दल आम्ही काय अपेक्षा काय आहेत बरं, महिलांच्या मागण्या काय? आमचा JR मंजूर केला आणि त्याचा JR काढण्याबद्दल आम्ही बोलण्याबद्दल आलो तिथं. बरं, महिला आहेत का सोबत आणखी? आहेत ना. बघा इथं काय मागणी आहे महिलांची ते मी दाखवतो तुम्हाला. काय सांगाल? कुठून आले मामा? कुठं चालले? सभेला चाललो. भावी खासदार कोणाला बघता तुम्ही? भावी खासदार शिंदे साहेब. आता इथं धनंजय सावंतला खासदार असं बॅनर लागलं. तानाजी सावंत कोणत्या गावून आला तुम्ही? हळदगाव, कळंब तालुक्यात हळदगाव. कुठून आले तुम्ही? आम्ही भूमपरांडा. बरं, कशासाठी आला इथं? आम्ही जाहीर सभेसाठी शिंदे साहेबाच्या. बरं, इथं काय खासदारकीचं तिकीट वगैरे काय मिळणार आहे का? काय आता काय सांगतील ते, काय ते मिळायचं ते मिळेल. कोण काय वाटतं बरं, कोण खासदार व्हायला पाहिजे? आता खासदार काय, खासदारचं कोण वाटतं खासदार? धनंजय सावंत. होय, काय सांगा? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं जे वेळ देतील ते व्हायला पाहिजे. राणादादा, धनंजय, कोणी असेल ते, जे पक्ष ठरवल. आम्ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते आहेत. महायुतीचा उमेदवार असला पाहिजे. महायुतीचा उमेदवार असला पाहिजे आणि तिन्ही पक्ष त्यांना निवडून देतील. पण ही जी जागा आहे ही लोकसभेची, ते लोकसभेची जी जागा आहे ती धनुष्यबाणावर लढवलेली आहे आणि चिन्ह पण तुम्हाला मिळालं आता. हो, आता पक्ष कोणाला देतोय जागा, की BJPला देतोय का धनुष्यबाणाला देतोय? ज्याला देईल त्याच्याबरोबर आम्ही आहेत सगळेजण, तिन्ही पण पक्ष आहेत आणि 100% आम्ही आमची जागा मोदी साहेबांच्या ह्याच्यासाठी आम्ही देणार निवडून. काय सांगाल बाबा? खासदार कोणाला पाहिजे? धनंजय दादा सावंत. आता हे तर काय थेट मागणी केली आहे. मी सर्व दाखवणार आहे तुम्हाला, लाईव्ह दाखवतोय. नशेमध्ये बोललेत, खरं बोललेत. बघूया नेमकं काय. आता आणखीन काय नागरिकाचं काय मत आहे बघूया. काय सांगाल? काय मामा? काय म्हणता? कुठून आले मामा? मामा कुठून आले? कुठून आले? परंडा तालुका. बरं, काय म्हणता? काय नाही. बरं, आता सभा होणार आहे इथं. हो, मुख्यमंत्री साहेब येणार आहेत. बरं, त्या कधी येणार आहेत? आता थोड्या वेळाने 1 तास 2 तासात. बरं बरं बरं, इकडून पण काय नागरिक आले. काय सांगाल? इथं आता सभा होणार आहे. कुठून आले तुम्ही? भूमवरून आलो. भावी खासदार म्हणून कोणाकडे पाहता? धनंजयदादा सावंत. बरं, काय कारण आहे? आपल्या मतदारसंघाला म्हणजे आमच्या भूम मतदारसंघाला आत्तापर्यंत एकदाही पालकमंत्री किंवा मंत्रिपद नव्हतं. सावंत साहेबाच्या रूपाने जिल्ह्याला
पालकमंत्रीपद व बुमपरंडावाशी मतदारसंघामध्ये पहिल्यांदा आरोग्यमंत्री असेल अशी आणि शैक्षणिक कामं असतील, वैद्यकीय असतील, भरपूर विकास कामं सावंतसाहेबांच्या मार्फत आमच्या मतदारसंघामध्ये झालेत. म्हणून त्यांच्या रूपानेच आम्ही धनंजय सावंत साहेबांना काय सांगाल? परंडावरून आलोय आणि सावंत साहेबाचं विकास चांगला आहे. बोला काय म्हणता? कानासाहेब बारशीहून आलोय. सावंत साहेबाचे जे नेतृत्व ते आम्ही स्वीकारणार आहे. कुणाला बी उमेदवार देऊ ते आम्ही स्वीकारणार आहोत. बघा इथं आता मुख्यमंत्री यांची सभा होणार आहे. काय सांगाल मावशी? मी देवळालीची आहे. देवळाली. हा, माझ्यावर भरपूर अन्याय व्हायलाय. माझं घर जागा लिहून घेतली नाही, मी घर काढून टाकायले. माझ्या नवऱ्याला गोड बोलून हाकालते आणि मला आज इथं मुख्यमंत्री साहेब सभा होणार आहे. हा, त्यांच्या समोरच होणार आहे माझी. आता इथं नागरिक काय म्हणतात बघा. इथं आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. आपण या सभेच्या ठिकाणी आहेत. थेट इथं जे नागरिक आलेले आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. कुठून आले भैया? नाचगरवाडी. बरं काय सांगाल आता इथं? ते आहे ना. बोला की तुम्ही बोला की तुम्ही बोला की तुम्ही बोला की काय सांगाल? काय नाव काय तुमचं? राजाभाऊ बाबराव साळुंके. तुम्ही असं मला डावसा लागला त्याच्या मागे. काय मत आहे? राजाभाऊ ह्यांनी बोलायचं होतो. बरं मग तुम्ही बोला ना. राजाभाऊ बाबराव साळुंके, नागजरवाडी, कळंब तालुका. आता इथं सभा होणार आहे. सभेमध्ये आलो. सभा होणार आहे इथं. बरोबर आहे ना. काय सांगाल? मी काय सांगू शकत नाही. फक्त एकनाथ शिंदेने मराठा आरक्षण दिलं म्हणून मी चाललो. कुठल्या पक्षाचा असो. हो यस. हो काय सांगाल? एकनाथ शिंदे साहेब एकदम वचन पाळणारा माणूस आहे. दिला शब्द तर दिल्या शब्दाला जागणारा माणूस आहे एकनाथ शिंदे साहेब. आणि महाराष्ट्राचं हित जर कोण जर एखादा व्यक्ती करू शकत असेल तर एकनाथ शिंदे साहेब. बघा इथं नागरिक आलेले आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण. अरे जाऊ नका की भैया. कुठून आले? बोला तिकडे काय जात आहे? बोला की. बार्शी. इकडे इकडे काय नाव आहे तुमचं? दयानंद. अरे कॅमेरा इकडे बघा ना. इकडे बघा कॅमेरा चालू आहे आपला. लास्ट ते जरा पोरं. कुठून आले? बार्शी. काय वाटतं बरं इथं आता सभा होणार आहे? सभा होणार आहे. भरपूर पब्लिक दिसतंय इथं. बरं वाटतंय जरा बघा. होय काय सांगाल? काय भैया शाळा किती झाली? इकडे या. अहो थांबा ना थांबा. ए भैया इकडे ना. कुठे गेला? जरा पोरं कशी असतात दाखव. हे कसं बघतं इकडे दाखव. मुलं आहेत हो इथं आलेले. लाजतात थोडं. लाईव्ह दाखवूया आपण त्यांचा व्हिडिओ. कुठं आहे? अहो सांगा तुमचं काय नाव आहे? पप्पा कुडके. बरं का बोलत आहे तुम्हाला? इथं का आले? मला तुम्हाला बोलायचं, तुम्ही तिकडेच चाललाय. अहो मी लाईव्ह दाखवतो व्हिडिओ सगळा. ठीक आहे. बंद नाही करणार हे पण. काय सांगाल बरं इथं आता भावी खासदार म्हणून कोणाकडे बघताय? बघू आता आजच्या ह्याच्यावरती. बरं कोणाला बोलवायचं आता? कोणाला बोलवतं तिकडे? काय आमचे सरपंच. चला चालू ठेवा. लाईव्ह दाखवू आपण. चला या की इकडे. कुठे गेले सरपंच? हो या. इथं कार्यकर्त्याची असे मिठी असं हे करतात, एकमेकाला ओढतात बोलण्यासाठी. बोला काय नाव तुमचं? अप्पासाहेब गोडके. कुठून आले तुम्ही? मालेगाव, बार्शी तालुका. आता इथं सभा होणार आहे मुख्यमंत्री साहेबांची. काय मागणी काय असेल प्रमुख तुमची? काय वाटते तुम्हाला? मुख्यमंत्री साहेबांकडनं काय शेतकऱ्यासाठी कांद्याची निर्यात बंदी उठवावी, शेतमाला सोयाबीनला आधारभूत किंमत वाढून भाव चांगला मिळावा, एवढेच शेतकऱ्याची अपेक्षा आहे. बाकी कामाबद्दल राहिलेलं विम्याचे राहिलेले 75%. काय पैशाचा विषयच नाही. काय 25% दिले बस, त्याच्यावर बस का? दुष्काळ जाहीर करायचं त्याचाही विषय नाही. काय होईल का जाहीर? बघू काम कर. भावी खासदार म्हणून कोणाकडे बघताय? आम्ही आम्ही धाराशिवमध्ये आहोत. आता कोण उभं राहतंय कसं आहे? आता 4-5 पक्षाची लोक आहेत ती. त्यामुळे आता आमचे मुख्यमंत्री साहेब कोणाला काय वाटतं बरं तुला? ये ना इकडे. ए बाय बोल ना इकडे. अरे बोलायला तयार नाही. हा बोला. काय म्हणणं तुमचं? मी अशोक अर्जुन दावारे, राणा डोकी तालुका जिल्हा उस्मानाबाद. ये ना इकडे. काय म्हणतो? आणि मी माझं शिक्षण 10वी झालेलं आहे. मी हाताने अपंग आहे, तरी मला नोकरी नाही व कुठला व्यवसाय नाही. तर व्यवसाय करण्यासाठी काय म्हणता सरपंच? काय म्हणता बोला की. काय सांगाल? काय सांगा मग? गर्दी कशाला करता? बोला की गर्दी कशाला करता इकडे? गर्दी आता बघा तर काय सांगाल ना? काय वाटतं? सभा चालू आहे इकडे बघा ना. हो काय वाटतं? सभा चालू आहे इथं बघा. थेट प्रतिक्रिया दाखवतोय. प्रत्येकाचं मत वेगळं असतंय की इथं सभा आहे आणि या सभेत आलेले नागरिक काय म्हणतात बघूया. तर नागरिक आता यायला चालू झालेले आहेत.
इथं पण महिला पण आलेल्या आहेत. काय सांगाल, काय नाव तुमचं? मी तालुका प्रमुख परांडा ताईलांडे शिवसेना महिला आघाडी. किती महिला आणल्यात आता? महिला आता सध्या आपल्या मागे 200 आणले इथं. बरं. काय सांगाल बरं, आता सभा इथं आता थोड्याच वेळात होणार आहे. आता यायला लागलेत आपले मुख्यमंत्री साहेब. भावी खासदार म्हणून कोणाकडे पाहताय? आपले धनंजय दादा सावंत भावी खासदार म्हणून बरं. येणार आहे ह्याच्यामध्ये. किती महिला आल्यात आता? आता 200 महिला आहेत सध्या तर. आता मागे यायला लागलेत, आणखी भरपूर गेलेत इथं आणखी बरं, पुढे. काय सांगाल? हो. सर माझं कंचन देवकर आहे, गाव रत्नापूर आहे. मी टोटल तालुक्यामधून 6 गाड्या घेऊन आलेले आहे. तर फक्त भावी जे खासदार होणार आहेत ते फक्त आम्ही धनंजय दादांकडेच बघतोय आणि 100% ते होणार आणि होण्याची आत्ताच गॅरंटी देतो. नंतर होण्याचं तर दिवस नंतर आहेत. म्हणजे असं काय कारण आहे बरं, लोक म्हणजे धनंजय सावंत गोरगरिबांना सेवाच तशी देतात. जे लोकांचे जे आतापर्यंत जे कुणी करून दाखवलं नव्हतं ते त्यांनी एकमेव त्यांनी समाजासाठी करून दाखवतात आणि दाखवत पण आहेत. त्याच्यामुळे आम्हाला कामामध्ये पण विकास त्यांचा जबरदस्त आहे. विकास कामं भरपूर केलेले आहेत. विकास कामाच्या द्वारा नक्कीच धनंजय दादा सावंत खासदार होणार आहेत. अच्छा. हो. मुख्यमंत्र्याकडून काय अपेक्षा आता तुम्हाला? आमच्या अपेक्षा काय आहेत म्हणजे असं जे आता गरजूवंत लोक आहेत त्यांच्यासाठी जे त्यांच्या मागण्या आहेत त्या फक्त सरांनी सगळ्यांच्या मान्य करावं एवढीच आमची अपेक्षा, बाकी काहीच नाही म्हणजे असं. आणखीन पण काही कार्यकर्ते आलेले आहेत पाठीमागे, या बघूया आपण. कुठून आले? ज्योतिबाजवडी. बरं, काय इथं आता काय सभा आहे? बरं, काय वाटतं बरं सभेमध्ये मुख्यमंत्री आता काय घोषणा करतील वगैरे काय? चांगलं केलंय, चांगलं आहे. बरं, काय सांगाल, कुठून आले? कुठून आले? निलंगावरून. निलंगा लांबोटा. निलंगावरून आले. किती महिला आणल्यात? भरपूर 15-16. ते 4 क्लोजर भरून. बरं, काय कशासाठी आले तिथं? काय मुख्यमंत्री साहेबांकडे काय मागणी करणार का काय सभा बघण्यासाठी आले? सभा बघण्यासाठी बी, मागणी करण्यासाठी बी, आपल्या गरिबीसाठी काहीतरी पाहिजे आम्हाला. सगळे करून खाणारे. बरं, आम्हाला कामधंदा व्यवसाय तर काय पाहिजे. खासदार म्हणून कोणाला पाहत आले? खासदार म्हणून कोणाला कोण आहे आपल्याकडचा खासदार काहीच माहित नाही मला. काय सांगा, किती महिला आल्या तिथं? तुम्ही कुठून आले? आम्ही मलकापूर अनाळा पीएससी. बरं, किती महिला आल्यात? आजी 10 आले. हां, कसं आहे? चांगलंय. काय म्हण चांगलं आहे, सांगा की. चांगलंय. इथं आता सभा होणार आहे की? होय, सभा ऐकायला झाले ते. होय. हा, होय. काम नाही, धंदा नाही, म्हाताऱ्या माणसाला ऊन लागायला लागलं, काम व्हायना, काय नाही, काय करायचं आता आम्ही म्हाताऱ्याने. मग होय, काय म्हणतात आजी? काय बरोबर म्हणतात काय. होय, तुम्ही कुठून आला? आम्ही तिकडूनच आलो. एकत्रच येतो. तुम्ही पण? मग आजी कसं करायचं आता? कसं करायचं आम्हाला काम, ही पगारी लय मोठ्या करा. हो, देतील का साहेब आता? काय माहिती आता देतात का नाही ते. काय तुम्हाला अपेक्षा काय बरं सभेत? आता काय बघणार तुम्ही, काय ऐकणार? काय ऐकणार आता, तुम्हालाच बघून जायचं, मागायचं पैसे पाणी द्या. मग कोण आला तुम्ही? आमची काय चौघीजण. कुठून आलो? ते आणल्याहूनच. कुठला अपराठ्यातला? होय. हो. किती वाजता निघाला घरातून? मस्त निघलोत लय लवकर. जेवण केलं का नाही? नाही केलं अजून, करायचं की आता. मग करायचंय की. आता खासदार माहित आहेत कोण होणार आहेत? खासदार म्हणून कोणाकडे बघतात? ते काय ते नाही, आमची एक बाई आहे. बरं, त्याला माहित आहे का? हो. आजी आहेत, आजीला जास्त एवढं लक्षात येत नाही. काय सांगाल, कुठून आले? बार्शी. बरं, भावी खासदार कोणाकडे बघतात? भावी खासदार आता वरल्या ज्याला तिकीट देतील त्याला आम्ही पाठीमागं उभा नावा खंबीरपणा. काय नाव आहे तुमचं? संतोष मोरे. होय, काय सांगाल, काय सांगाल बाबा? काय नाही, सभेला आलो. होय, कोण आले? लय गाडी भरून आली आमची. कुठून? बोम तालुका. बरं, काय वाटतं बरं भावी खासदार म्हणून कोणाकडे बघतात तुम्ही? एकनाथ शिंदेच होत्या आपले. ही काय ते सावंत. दानांत सावंत तिकीट आहे. दानांत सावंत. होय, लय आलो फास्ट तुम्ही. तुम्ही उभं राहिलो यावाची. कुठून आला तुम्ही? पाटसंगी. घामाला काही तुम्हाला? कसं काय म्हणजे काय वाटतं? सावंतला कोणाला द्यायचं तिकीट आता सावंतला? खासदारकीचं? हो, सावंतला. कोणत्या? दाना सावंत. दाना सावंत. होय. हो, दाना सावंत. बरं बरं बरं, बघा काय म्हणतात, काय म्हणतात नागरिक, काय म्हणतात शिवसैनिक, काय म्हणतात. इथं आलेत, जसं आहे तसं दाखवणार आहे मी. बघूया नेमकं आता आणखीन काय नागरिक आहेत तिथं, आपण त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. काय म्हणलं भैया? चालू ठेवा कॅमेरा. काय म्हणतो भैया? कशाला बोलत? ये ना इकडं. काय कोण? बोला ना, बोला, काय म्हणता? आमचे नेते तुम्हीच आवाज दिला ना आता मला. ती बोलते. बोला ना तुम्ही, बोला काय सभा होणार आहे? अहो सभा होणार आहे इथं, सांगा ना कसं ते. ए भैया सांग ना, काय सभेला येणार आहे? ए भैया कशाला बोलवले? बोला ना. इकडे ये ना भैया. ए भैया, अरे भैया इकडे ये ना, कॅमेरा दाखव. ए भैया
बघा तरुण मंडळी आलेले आहे. इकडे ये ना भाई, अरे तिकडे पोस्टरच्या आड कशाला जातो, तिकडे दाखव, पोस्टरच्या मागे दाखव. हे बघा इकडे पळून जातो, इकडून पण दाखवा, इकडून ये बघा. ते बघा हा मुलगाला असतोय थोडा. काय नाव आहे तुझं? अरे थांब ना भैया, तूच बोलवलं ना. अरे इथं सभा होणार आहे, सांग ना सभा काय बोलायचं आता. इथं सभा होणार आहे आता. तसं पळतो कशाला एकदम? आता तूच बोलवलं मला. माणूस पुढे गेला होता, गाडी चालली होती त्याला. अरे तू मला बोलवलंस आणि मी नाही बोलवलं तुम्हाला साहेब. बोलवलं का नाही? सर बोलवलं काय? बोलवलं का मी? बरं काय नेमकं जाऊ दे. तुझं शिक्षण किती झालं? माझं ग्रॅज्युएशन झाले. बरं गाव कोणतं आहे तुझं? बार्शी. आता इथं जे आलास तू, किती मुलं आहेत तुझ्यासोबत? आम्ही 8-10 जण आलो की. बरं काय वाटतंय बरं आता इथं सभा होणार आहे, मुख्यमंत्री साहेब येणार आहेत, एकनाथ शिंदे साहेब. भावी खासदार म्हणून कोणाकडे बघतो तू? आता भावी खासदार म्हणून आता आमचे नेते आम्ही राजभाऊराव त्यांनी पाठवले. आम्ही आलेलो आहे कार्यक्रमाला. बरं अजून आता युतीचा कोणी उमेदवार ठरवला त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या संयुक्त युतीच्या जो काय उमेदवार ठरल त्या हिशोबाने ते उमेदवार देतील. त्यांच्या अजून बैठका होणार आहेत, तोवर आपण काय म्हणायचं आता. तुझं काय मत आहे वैयक्तिक? काय माझं कोणता खासदार व्हायला पाहिजे? काही आता जो इतर जागा आता हे जो मोदी साहेबांना जो योग्य आपला म्हणजे इथं आपल्या जो विकास करेल मोदी साहेबांच्या विचाराचा आपल्याला खासदार द्यायचा. बरं आता ही जी जागा आहे लोकसभेची, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेच्या चिन्हावर लढलेला आहे. बरोबर आहे. आतापर्यंत जे खासदार झाले ते शिवसेनेच्याच चिन्हावर झाले. राईट, बरोबर आहे की शिवसेने झाले. आता पुढे कोणाला मिळेल चिन्ह? आता आपण असं सांगू शकत नाही. आता कसं झालंय तुझा अंदाज सांग ना. माझा अंदाज मी सांगू शकत नाही. आता आपला अंदाज काय करायचा, त्यांचं वर्ण जीवितीचा एकनाथ शिंदे साहेब. आता यांची जीविती म्हणजे बरं राजकारणाचं सूत्र जे हल्लंय आतापर्यंत जे राजकारण झालंय ते याच तेरणा कारखान्यावरून झालं. हे राजकारण सूत्र फक्त आमदार आमचे माननीय आमचे आमदार आमचे कार्यसम्राट नेते राजभाऊराव त्यांच्या शिवाय हलू शकत नाही. राजभाऊराव 2 जिल्ह्याचं नेतृत्व करतात. बार्शी तिकडे सरशी आहे. आमचे नेते जे राजभाऊराव आहेत, उस्मानाबाद असन म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ असन किंवा माड्याचा मतदारसंघ असन, भाऊची तुम्ही कामगिरी बघा, 1 नंबर कामगिरी आहे भाऊशिवाय. इथं जे राजकारण झालंय आतापर्यंत ते या तेरणा कारखान्यावरच झालं होतं. बरोबर आहे. आणि राजकारणाची धुरा ही तेरणा म्हणजे इथं सुरुवात इथूनच होती. आता आज पण इथूनच होते असं वाटतंय. इथून होईल आता, पण त्याचा इथून जरी सुरुवात झाली तरी त्यांना जिथं ज्यांचं ध्येय जी गाठायचं आहे ते राजभाऊशिवाय शक्य नाही. राजभाऊ जिथं सांगतील आणि जो नरेंद्र मोदी साहेब फडणवीस साहेबांना जो आपल्या भाजप सरकारला जो उमेदवार पाहिजे या बाजूला त्यांना वर जो आपल्या विचाराचा मोदी साहेबांची 400+ करायचं ठरलंय त्यासाठी आपल्याला जो योग्य आहे उमेदवार द्यायचा. तुझे एवढे भारी विचार आहेत, मला कशाला पळवलं मागे? भारी बोललो बरोबर. लग्न झालं का नाही तुझं? चालू आहे. अरे वा छान. बारशिवून आलेले ते मुलगा किती पळाला आणि कसा पोपटासारखा बोलला दाखवतो मी तुम्हाला. आणखीन बघूया नागरिक इथं काय म्हणतात. पेली 1 क्वार्टर 15 रुपयाला शेतकरी मी. बरं कशासाठी पेली? मजा म्हणून. इथं काय मी आता इथं काय करणार मग? दारू आता आज सभा ऐकणार. मोदी की जय, योगी की जय आणि एकनाथ शिंदे की जय या आणि सावंत की जय. बस. खासदार कोणाला बघता? खासदार म्हणून निंबाळकर. काय म्हणा तुम्हाला आज या धाराशिवचा खासदार कोण आहे? कोण व्हायला पाहिजे असं? अहो तीच पाहिजे. निंबाळकर. बघा इथं नागरिक काय म्हणतात. माल मारलाय थोडा मामाने. हो काय सांगा मामा? होय खासदार कोणाला पाहिजे? धनंजय दादा सावंत. आता हे तर काय थेट मागणी केली आहे. मी सर्व दाखवणार आहे तुम्हाला, लाईव्ह दाखवतोय. बघूया नेमकं काय. आता आणखीन काय नागरिकाचं काय मत आहे बघूया. काय सांगाल? काय मामा काय म्हणता? कुठून आले मामा? कुठून आले? परंडा तालुका. बरं काय म्हणता? काय नाही. बरं आता सभा होणार आहे इथं. हो मुख्यमंत्री साहेब येणार आहेत. बरं त्या येणार आहेत आता थोड्या वेळाने 1 तास 2 तासात. बरं इकडून पण काय नागरिक आले, काय सांगाल? इथं आता सभा होणार आहे. कुठून आले तुम्ही? बुमरून आलो. भावी खासदार म्हणून कोणाकडे पाहा? धनंजय दादा सावंत. बरं काय कारण आहे? आपल्या मतदारसंघाला म्हणजे आमच्या भूम मतदारसंघाला आतापर्यंत एकदाही पालकमंत्री किंवा मंत्रिपद नव्हतं. सावंत साहेबाच्या रूपाने जिल्ह्याला पालकमंत्रीपद व भूमपरंडावाशी मतदारसंघामध्ये पहिल्यांदा आरोग्यमंत्री असेल अशी आणि शैक्षणिक कामं असतील, वैद्यकीय असतील, भरपूर विकास कामं सावंत साहेबाच्या मार्फत आमच्या मतदारसंघामध्ये झालीत. म्हणून त्यांच्या रूपानेच आम्ही धनंजय सावंत साहेबांना. काय सांगाल? परंडा येऊन आलोय आणि सावंत साहेबाचा विकास चांगला आहे. बोला काय म्हणता? काय नाही साहेब, बार्शीहून आलोय. सावंत साहेबाचे जे नेतृत्व ते आम्ही स्वीकारणार आहे. कुणाला बी उमेदवार देऊ ते आम्ही स्वीकारणार. बघा इथं आता मुख्यमंत्री यांची सभा होणार आहे. काय सांगाल मावशी? मी देवळालीची आहे. हा माझ्यावर भरपूर अन्याय व्हायलाय. माझं घर जागा लिहून घेतली नाही, मी घर काढून टाकायलेत. माझ्या नवऱ्याला गोड बोलून हाकालतेत
आणि तर मला आज इथं मुख्यमंत्री साहेब सभा होणार आहे. हा हा त्यांच्या समोरच होणार आहे माझी. आता इथं नागरिक काय म्हणतात बघा. इथं आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे आणि या सभेनिमित्त इथं नागरिक आले होते, काही महिला आल्या होत्या. त्यांचं काय मत आहे नेमकं ते आता आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. कसा वाटला ग्राउंड रिपोर्ट नक्की कळवा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामन खंडू ओबळेसोबत मी हुकमत मुलानी ढोकी.